नमस्कार, मी हर्षाली. मंडळी, आपल्याला गोड खायला आवडतं, जेवल्यानंतर डेझर्ट लागतं. आपण रोज चहा, बिस्किट, मिठाई किंवा कोल्ड्रिंकच्या माध्यमातून खूप साखर घेत असतो, पण जास्त साखर खाल्ल्यामुळे वजन देखील वाढू शकतं, पिंपल्स आणि स्किन डल होऊ शकते, थकवा आणि सुस्ती सुद्धा वाढू शकते आणि डायबिटीज होण्याचे चान्सेस तर आपण नाकारूच शकत नाही. पण साखर बंद करणं एवढं पण सोपं नाहीये, पण अशक्य पण नाहीये. जर तुम्हाला एक चांगलं हेल्दी लाईफ हवं असेल आणि जर तुम्हाला विशी-दिशीमध्ये डायबिटीज झालेली चालणार असेल किंवा काय व्हायचं ते होऊ द्या, आम्ही गोड खाणार असं असेल, तर तुम्ही खुशाल खा. पण ज्यांना खरंच वाटतं की मला साखर बंद करायची आहे, म्हणजे ॲटलिस्ट प्रयत्न करायचा आहे, त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. कारण आज आपण बोलणार आहोत की फक्त 21 दिवस साखर बंद केली तर आपल्या शरीरात नेमके काय बदल होतात, किती फायदे होऊ शकतात याचे आपल्या शरीराला. तर सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करते. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे फळं कितीही गोड असली तर ती चालतात. आपण ॲडेड शुगरबद्दल बोलणार आहोत, म्हणजेच काय तर चहा, बिस्किट, मिठाई, चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक्स यामधली साखर याबद्दल आपण बोलणार आहे. आणि एक कायम लक्षात ठेवा, आपलं शरीर हे आपल्या हातात असतं, आपलं मन आपल्या हातात असतं. आपण त्याला जसं हवं तसं वळवू शकतं आणि तसं ते वळतं सुद्धा. सो जशी आपण सवय लावू तसं ते बनतं. पण तुम्हाला ते इथून वाटलं पाहिजे की मला हे करायचं आहे. सो साखर बंद केल्यावर नेमकं काय होतं ते पाहूयात. पहिल्या 3-4 दिवसात काय होतं, तुम्हाला असं वाटेल की का मी साखर बंद केली, याला काय अर्थ आहे, साखरेशिवाय चहा कोण कसं पिऊ शकतं. कारण तुम्ही अचानक साखर बंद केलेली असते. सो पहिल्या काही दिवसात तुमचं शरीर वेगळं रिॲक्ट करेल. काही लोकांना थोडा थकवा जाणवेल, गोड खाण्याची क्रेविंग्स होतील किंवा हलकी चिडचिड होईल. कारण आपलं शरीर हे पूर्णपणे साखरेवर डिपेंडंट झालेलं असतं. पण हे जास्त काळ टिकत नाही, ही वेळ निघून जाते. सो सुरुवातीचे दिवस तुम्हाला कंट्रोल करायचा आहे आणि अगदीच काही गोड खाऊ वाटलं तर तुम्ही खजूर खा, ऑप्शन तर आहेच तुमच्याकडे. आता 1 आठवड्यानंतर म्हणजे 7-8 दिवस झाले की शरीर हळूहळू ॲडजस्ट व्हायला सुरुवात करतं. अचानक एनर्जी म्हणजे ऊर्जा वाढल्यासारखं वाटू शकतं. कारण साखर खाल्ल्यावर जी ब्लड शुगरची झपाट्याने वाढ आणि घट होते ती आता कमी होते. त्यामुळे दिवसभर एनर्जी टिकून राहते आणि थकवा येणं कमी होत जातं. 10 ते 14 दिवसानंतर काय होतं तर 2 आठवड्यांच्या आसपास एक गोष्ट अनेक लोकांना जाणवते, ती म्हणजे स्किन थोडी क्लिअर दिसायला लागते. कोणतीही ट्रीटमेंट न करता. खूप जास्त साखर खाल्ल्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढू शकतं. म्हणजेच काय तर काही रासायनिक बदल होतात, ज्यामुळे काहींची स्किन अचानक डल वाटते किंवा काहींना पिंपल्सचा त्रास होतो. म्हणजे साखर अति घेतल्यानंतर आणि साखर कमी केल्यावर हे सगळं अचानक कमी व्हायला सुरुवात होते आणि स्किन आपली फ्रेश दिसायला लागते. आता साखर बंद केल्यावर वजनावर त्याचा काही इफेक्ट होतो का, तर सगळ्यांनाच याची जास्त क्युरियासिटी असते. कारण वजन खरंच कमी होतं का साखर बंद केल्यावर. जर तुम्ही साखर असलेले पदार्थ कमी केले तर आपल्या बॉडीमध्ये जाणाऱ्या कॅलरीज आपोआप कमी होतात. त्यामुळे 21 दिवसात थोडं वजन कमी होण्याची शक्यता असते, पण हे पूर्णपणे तुमच्या डाएट आणि ॲक्टिव्हिटीवर डिपेंड असतं. आता 21 दिवसानंतर काय बदल होऊ शकतात. जर तुम्ही खरोखरच 21 दिवस साखर टाळली तर नेमके काय बदल होतात, तर गोड खाण्याची क्रेविंग कमी होते, एनर्जी टिकते, पोट हलकं राहतं, स्किन आणि वजनामध्ये फरक दिसतो. आणि आता जर तुम्ही गोड खायला गेलात ना तर तुम्हाला ते अति गोड वाटेल, म्हणजे ॲटोमॅटिक तुम्ही साखरेपासून लांब गेलेले असता. कारण सगळा खेळ हा सवयीचा असतो. तुम्ही थोडी जरी साखर घेतली ना तर तो म्हणजे चहामध्ये जर तुम्ही साखर घेतली तर तुम्हाला तो चहा खूप गोड वाटू शकतो. आता प्रत्येकालाच पूर्णपणे साखर बंद करणं गरजेचं नसतं, पण साखर ही साखरच असते आणि त्याचे साईड इफेक्ट तर आहेच. सो ॲटलिस्ट खूप कमी प्रमाणात घ्यायचा प्रयत्न करा. पण जर आपण चहा, मिठाई, बिस्किट, सॉफ्ट ड्रिंक्स यामधली अतिरिक्त साखर जरी कमी केली ना, एवढ्याचा सुद्धा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि कधी कधी काय होतं, छोटा बदल सुद्धा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतो. कदाचित फक्त 21 दिवसांचा हा प्रयोग तुमच्या हेल्थसाठी एक चांगली सुरुवात ठरू शकतो. सो नथिंग इज इम्पॉसिबल. जर तुम्हाला साखर बंद करायची आहे, मनापासून वाटतं आणि ती जर बंद होत नसेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप हळूहळू प्रयत्न करा. कोणतीही गोष्ट तुम्ही एका वेळी जर बंद केली तर ऑफकोर्स ते तुम्हाला नाही ॲडजस्ट होत. सो थोडं डेली बेसिसवर थोडी कमी करत जा. नंतर जेव्हा तुम्ही पूर्णपणे कमी कराल तेव्हा थोड्या दिवसानंतर तुम्हाला रिअलाईज होईल की तुम्हाला याची सवय होते. आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही गोड खायला परत जर तुम्ही कधी गोड खाल्लं चुकून तर तुम्हाला ते खूप जास्त गोड वाटेल. सो बेसिकली साखर आपण नक्कीच बंद करू शकतो, कमी तर करू शकतो. सो तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.